विषय संपलाय, म्हणजे ह्या तारखा तर फिक्स झालेल्या आहेत. सो नोटिफिकेशन आलं, मग ज्यांनी मला मानून म्हणजे आपलं मी जे सांगतोय ते सांगितलेलं ऐकतात, असे विद्यार्थी आता पुढे असणार आहेत, 100% पुढे असणार आहेत. काही मुलांचे SMS आलेत की सर पेपर कधी पण होते, तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आम्हाला फायदा झालाय. आणि काही मुलं असे आहेत की वाट बघत होती, आज ह्याला विचार, उद्या त्याला विचार, आज इकडे वाकून बघ, उद्या तिकडे वाकून बघ. हा ते म्हणतात, ते हे म्हणतात, 29 डिसेंबरला होणार आहे, पण मध्ये जानेवारीला पेपर होणार आहे. अशा पद्धतीने ज्याने ज्याने विश्वास ठेवला असेल त्यांचं मात्र याच्यामध्ये नुकसान होणार आहे. आता एवढं झालं तर शेवटच्या 10 दिवसांमध्ये जर तुम्ही परत त्याच गोष्टीवरती येत असाल, परत आणि तुमचे प्रश्न नेहमीचे की सर आता यातली कुठली तारीख फिक्स असणार म्हणे, 14, 15 की 21, 22 की 28, 29, यात आणि परत आणि तुमचं चालू झालं. म्हणजे तुम्हाला गांभीर्य किती आहे बघा. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, जोपर्यंत ऑफिशियल काही गोष्टी येत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यासाचा फ्लो हा कंटिन्यू राहायला पाहिजे. तुम्हाला वेळ नसावा, तुम्ही इकडून तिकडून वाट बघणं, आज इकडे जाणं, उद्या त्याच्याकडे जाणं, त्याला ते विचारणं, त्याला हे विचारणं, ह्याच्यात तुमचा मॅक्झिमम वेळ जाणार. वेळ जाईल, पण तुम्ही जे मानसिक स्ट्रेसमध्ये येत आहे मेंटली, त्याच्याचं काय आता